मित्रांनो नमस्कार. तलाठी भरतीचा आपली सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो आजपासून आजची ही पहिलीच सिरीज आहे. यामध्ये आपण 25 प्रश्न घेतलेले आहे जे भूगोलाचे आहे आणि जे वेळोवेळी रिपीट होतात. मित्रांनो तुम्ही पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या. ह्या माहितीचा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा. कोणताही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण आजचा पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न पहिला, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? याचं योग्य उत्तर आहे 30, 77, 13. याचे स्पष्टीकरण पहा मित्रांनो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक लागतो मित्रांनो, 3रा क्रमांक लागतो. याचं योग्य उत्तर काय आहे तर 30, 77, 13, ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं ऑप्शन आहे ए अरवली, बी सातपुडा, सी पश्चिम घाट की डी पूर्व घाट. याचे योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. स्पष्टीकरण मित्रांनो, महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या या पर्वत रांगेला पश्चिम घाट असे म्हणतात. स्पष्टीकरण काय आहे मित्रांनो? पश्चिम घाट म्हणजेच महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, महाराष्ट्राच्या म्हणजे पश्चिम भागात, इकडल्या साईडच्या भागात मित्रांनो, उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजेच वरून खालच्या साईडनं पसरलेल्या या पर्वत रांगेला पश्चिम घाट असे म्हणतात. पश्चिम घाट असे म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे महत्त्वाचे कोळसा क्षेत्र कोणते आहे? दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे कोळसा क्षेत्र कोणते आहे? याचे ऑप्शन आहे ए बल्लारपूर, ब उमरेड, सी वरोरा की डी कामठी. याचे योग्य उत्तर आहे बल्लारपूर. मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे कोळसा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा बल्लारपूर. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 4, कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? मित्रांनो, नदीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, नद्यांवर. याचे योग्य ऑप्शन आहे मित्रांनो महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक सी महाबळेश्वर येथे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो. काय म्हणते मित्रांनो की सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा संगम होतो. मित्रांनो, नदी, त्याचे उगमस्थान आणि संगम हे सर्वात महत्त्वाचं आहे. प्रश्न हा परीक्षेमध्ये नेहमी ठेवलेलाच असतो. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात? प्रश्न पहा, नीट वाचा मित्रांनो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात? याचे ऑप्शन आहे ए नागपूर, बी भंडारा, सी गोंदिया की डी गडचिरोली. याचे उत्तर लवकर सांगा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. तर याचं उत्तर आहे सी, ऑप्शन सी गोंदिया. गोंदिया जिल्ह्यात नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांची संख्या मोठी असल्यामुळे याला तलावांचा जिल्हा म्हटले जाते. गोंदिया जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांची संख्या जास्त असल्यामुळे याला काय म्हटलं जाते? तर तलावांचा जिल्हा म्हटला जाते. ऑप्शन क्रमांक सी गोंदिया. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तलाठी भरतीमध्ये सर्वात आवडता जर प्रश्न कोणता असेल तर तो लोणार सरोवराचा. मित्रांनो, याचे ऑप्शन आहे ए जळगाव, बी बुलढाणा, सी अकोला की डी वाशिम. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झाले असून याचे पाणी काय आहे तर ते खारे आहे. मित्रांनो, लोणार सरोवर सर्वात जास्त महत्त्वाचे काय आहे की हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे आणि याची पाण्याची चव कशी आहे मित्रांनो तर खारी आहे.
पाण्याची चौकशी आहे तर खारी आहे. ऑप्शन क्रमांक बी बुलढाणा हे याचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? मित्रांनो नदीवर बघा आताच्या आता 3 ते 4 प्रश्न झालेले आहेत आपले. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? याचे ऑप्शन आहे ए कृष्णा, बी भीमा, सी गोदावरी की डी नर्मदा. मित्रांनो एक लक्षात ठेवा की नदी, त्याच्या उपनद्या आणि त्याची लांबी आणि ती महाराष्ट्रातून म्हणा कोणत्या जिल्ह्यातून किती किलोमीटर त्याचं क्षेत्र व्यापलेलं आहे हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. हा तुम्हाला पाठ कराच लागेल. ठीक आहे. याच्यानंतर आपण याचं योग्य उत्तर बघूया मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर आहे. मित्रांनो लक्षात ठेवा की गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर 668 किलोमीटर आहे. गोदावरी नदीलाच महाराष्ट्राची दक्षिण गंगा असे देखील म्हटले जाते मित्रांनो. गोदावरी नदीलाच महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे म्हटले जाते. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. कोयना धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आले आहे? कोयना धरणाच्या जे जलाशय आहे त्याला काय नाव देण्यात आले आहे? ऑप्शन आहे त्याचे नाथसागर, बी शिवसागर, सी यशवंत सागर की डी आनंद सागर. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी शिवसागर. बी शिवसागर. मित्रांनो कोयना धरण हे सातारा जिल्ह्यात असून याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे देखील म्हटले जाते. मित्रांनो लक्षात ठेवा कोयना धरण यालाच शिवसागर म्हणतात. कोयना धरणालाच काय म्हणतात? ऑप्शन बी शिवसागर म्हणतात. यालाच कोयना धरणालाच शिवसागर म्हणतात आणि याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हे देखील म्हणतात. मित्रांनो लक्षात ठेवा की महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या धरणाला म्हणतात? तर याचं उत्तर काय येईल? शिवसागर. यालाच काय म्हणतात? कोयना धरण. मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची मृदा माती सर्वाधिक आढळते? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मृदा कोणती आढळते? तर याचे ऑप्शन आहे गाळाची मृदा, तांबडी मृदा, रेगूर मृदा की जांभी मृदा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रेगूर म्हणजेच काळी मृदा. बेसॉल्ट खडकाच्या मित्रांनो सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडकाच्या विघटनातून तयार झालेली ही माती कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो महाराष्ट्रातली माती कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे? तर कापूस. मित्रांनो लक्षात ठेवा कापूस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे ऑप्शन आहे ए ठाणे, बी रायगड, सी रत्नागिरी की डी सिंधुदुर्ग. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रायगड. स्पष्टीकरण बघूया मित्रांनो याचं. माथेरान हे आशियातील एकमेव वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणते मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? सर्वात जास्त नाही मित्रांनो सर्वात कमी. प्रश्नावर लक्षात ठेवायचं मित्रांनो. प्रश्नाची लेवल वाढलेली आहे कारण की MPSC जर तलाठी भरतीची पेपर घेईल तर मित्रांनो 100% सांगतो तुम्हाला प्रश्नाची लेवल हे प्लसमध्येच राहणार. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? याचे योग्य ऑप्शन बघूयात आपण. ए सोलापूर, बी अहमदनगर, सी सांगली की डी सातारा. याचे योग्य ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सोलापूर. ऑप्शन क्रमांक ए सोलापूर. सोलापूर जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने येथे पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. सोलापूर जिल्हा हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने येथे पावसाचे प्रमाण काय आहे मित्रांनो? कमी आहे. येथे पावसाचे प्रमाण कमी आहे.
याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12वा. कोणती नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते? कोणती नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते? मित्रांनो बघा, हा प्रश्न फिरून विचारलेला आहे. मगानेच झाला आपला हा प्रश्न की कोणत्या गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटली जाते. आता काय म्हणते हा प्रश्न की कोणती नदी ही दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते? ऑप्शनमध्ये सांगा बरं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आत्ताच झालेला आहे आपला प्रश्न. कोणती नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते? सांगा बरं ऑप्शनमध्ये. याचं ऑप्शन आहे ए कावेरी, बी कृष्णा, सी गोदावरी की डी भीमा. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गोदावरी. गोदावरी ही भारताची दुसरी सर्वात लांब नदी आहे, म्हणून तिला दक्षिण गंगा देखील म्हटले जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13वा. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? याचे ऑप्शन आहे ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी जळगाव. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर. ऑप्शन बी अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाची संख्या मोठी असल्याने तिथे बागायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. मित्रांनो बागायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. याचं योग्य उत्तर काय आहे? अहमदनगर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14वा. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? वहीमध्ये नोट करून ठेवा मित्रांनो. हा प्रश्न 100% येण्याची दाट शक्यता आहे. याचे योग्य उत्तर आहे बी आळंदी. ऑप्शन क्रमांक बी आळंदी. आळंदी हे पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मित्रांनो इथे एक प्रश्न बनते की आळंदी शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? आळंदी शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नदीकाठी वसलेले आहे. मित्रांनो याचंच एक प्रश्न बनते की आळंदी हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ते कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर इंद्रायणी नदीकाठी वसलेले आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीकाठी वसलेले आहे. इंद्रायणी नदीकाठी वसलेले हे शहर आहे. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे ऑप्शन आहे ए धुळे, बी नंदुरबार, सी जळगाव की डी नाशिक. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नंदुरबार. नंदुरबार हे सातपुडा पर्वत रांगेत वसलेले महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेमध्ये वसलेले आहे. तोरणमाळा हे थंड ठिकाण ठीक आहे नंदुरबारमध्ये येते मित्रांनो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा. महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते? याचे ऑप्शन आहे राधानगरी, ताडोबा, मेळघाट, कर्नाडा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राधानगरी. राधानगरी. ऑप्शन क्रमांक ए राधानगरी. कोल्हापूर जिल्ह्यातले राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अभयारण्ये आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला नक्कीच करून ठेवावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17वा. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? अजिंठा जी लेणी आहे ही कोणत्या नदीच्या काठावर आहे? याचे ऑप्शन आहे ए गोदावरी, बी वाघूर, सी गिरणा की डी तापी. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बी वाघूर. बी वाघूर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाघूर नदीच्या पात्रात घोड्याच्या नालेच्या आकाराच्या डोंगरात या लेण्या आहेत. मित्रांनो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18. भीमा नदीचा उगम कोठे होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की भीमा नदीचा उगम
कोठे होतो? याचे ऑप्शन आहे ए महाबळेश्वर, बी भीमाशंकर, सी त्र्यंबकेश्वर की डी साल्हेर. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भीमाशंकर. भीमा नदीचा उगम भीमाशंकर. भीमाशंकर पुणे. भीमाशंकर पुणे. पुणे. भीमाशंकर पुणे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भीमाशंकर पुणे. मित्रांनो लक्षात ठेवा, ठीक आहे. यामध्ये 3 प्रश्न झाले आपले की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर पुणे, त्याच्यानंतर भीमा नदीचा उगम पण भीमाशंकर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? हा प्रश्न तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो. उत्तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचे ऑप्शन आहे लोणावळा, चिखलदरा, पाचगणी की आंबोली. याचे योग्य उत्तर आहे बी चिखलदरा. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे सातपुडा पर्वतातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगेतील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? ऑप्शन आहेत ए बंगालचा उपसागर, बी अरबी समुद्र, सी हिंदी महासागर की डी मृत समुद्र. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा भाग लाभलेला असून तो अरबी समुद्राला लागून आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो. नांदूर मध्यमेश्वर हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. याचा ऑप्शन ए नाशिक, बी पुणे, सी सोलापूर की डी सांगली. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए नाशिक. याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राचे भरतपूर नंदूर मध्यमेश्वर कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राचे भरतपूर नंदूर मध्यमेश्वर कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 22. तापी आणि पूर्णा नदीचा संगम कुठे होतो? मित्रांनो नद्या आणि संगम बघा, याच आपल्या 25 प्रश्नामध्ये कमीत कमी 5 ते 6 प्रश्न नदी आणि संगमावर आले असतील. नदी आणि उगम संगम. मित्रांनो लक्षात ठेवा, हा नदीचा खूप महत्त्वाचा पाठ आहे बरं. याचे ऑप्शन बघूयात आपण. प्रकाशी, चांगदेव, ब्रह्मपुरी की नेवासे. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो चांगदेव, ऑप्शन क्रमांक बी. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर जवळ तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम होतो. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईजवळ तापी, पूर्णा या नद्यांचा संगम होतो. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, प्रशासकीय विभागांचा. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन आहे ए 5, बी 6 की सी 7 की डी 8. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 6. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती आणि नागपूर. तुमच्यासाठी कमेंटमध्ये एक प्रश्न आहे मित्रांनो की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं? छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव काय होतं? मित्रांनो याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न 24. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? महत्त्वाचा प्रश्न. कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे?
याचे उत्तर तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच सांगावं लागेल मित्रांनो. मी ऑप्शन सांगतो फक्त तुम्हाला. ए 1646, बी 1546 मीटर, 1446 मीटर, डी 1746 मीटर. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून ते अहमदनगर जिल्ह्यात आहे मित्रांनो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. शिखर आणि जिल्हे तर तुम्हाला करावंच लागेल. काही करा, ब्रह्मदेव याला तरी तुमची मदत नाही करू शकत. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25वा, जो आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आजचा आपला पहिला क्लास होता आणि पहिल्या नंबरची सिरीज होती. तुम्हाला ही सिरीज कशी आहे, चालू आहे, हे तुम्हाला आवडत आहे का, तुमचं याबद्दलचं मत काय आहे, अशाच प्रकारचे प्रश्न आपण कंटिन्यू पुढच्या वेळेसनं पण चालू ठेवायचे का, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर एक लाईक नक्की करा. त्याच्यानंतर तुमच्या मित्रांपर्यंत देखील ही माहिती पोचवा. त्यांना पण अशा प्रकारचे व्हिडिओ माहिती असले पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की पुढचेही व्हिडिओ अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह आपल्या चॅनलवर आपल्याला दिसले पाहिजे, तर लगेच ASGK चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. शेवटचा प्रश्न बघत आहोत आपण 25वा. महाराष्ट्रातील सर्वात जुना राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुना राष्ट्रीय उद्यान कोणते? याचे ऑप्शन आहे. ए पेंच, बी नावेगाव, सी ताडोबा की डी गुगामल. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सी ताडोबा. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र प्रकल्पासाठी जगप्रसिद्ध आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे म्हणते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. हाच जुना, सर्वात जुना नाही, महाराष्ट्रातील सर्वात जुना राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते, व्याघ्र प्रकल्पासाठी जगप्रसिद्ध आहे मित्रांनो. असे होते आजचे 25 प्रश्न आपले, जे आता संपली आहे आपली आजची सिरीज. उद्या दुसरा पार्ट येणार. तुम्हाला काय वाटते आपल्या या सिरीजबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच 25 प्रश्नांसोबत. धन्यवाद.